एवढी म्हणजे एवढं बोललं जातंय बीडबद्दल, हे काही पहिल्यांदा बोललं जात नाहीये. या आधी सुद्धा अनेकदा बीडला बिहारची उपमा देण्यात आलेली आहे, की महाराष्ट्रातलं बिहार म्हणजे ते बीड, अशी अनेकदा उपमा देण्यात आलेली आहे. हे एवढं वर्ष कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे? कोण याला ते पाठबळ देतंय? किंवा या सगळ्या गोष्टी बीडमध्ये जर घडत असतील, तर महाराष्ट्रातलं सरकार, वेळोवेळची सरकार, गृहमंत्री हे या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करताना का पाहायला मिळतंय? नाही बघा, आता बीड आणि बीडचा इतिहास जर आपण बघितला तर साधारणतः महाराष्ट्रात चर्चेत आलेली जी दोन मोठी प्रकरणं होती ती होती भ्रूण हत्येची. जे सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे यांनी केलेलं एक प्रकरण होतं, जिथे भ्रूण हत्या मुख्यतः तो विषय होता. त्याच्यानंतर त्याच्याच एक पुढचा भाग बघू की ऊसतोड कामगारांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 6 लाख ऊसतोड कामगार या जिल्ह्यामधून अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होतात. तर 6 लाख एका 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 जिल्ह्यामधला 6 लाख लोकांचा जथ्था एकातून दुसरीकडे जातो. म्हणजे त्यांच्याकडे दारिद्र्य किती असेल हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कारण स्थलांतर हे काही कोणी स्वतःहून आनंदाने करत नसतंय आणि त्याला मिळणारे पैसे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे कष्ट ही करण्याची ताकद असणारा जिल्हा म्हणून पण बीड जिल्ह्याकडे पाहिलं जात होतं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा म्हणजे हे चांगलं का वाईट असं जर ठरवायची वेळ आली तर ते वाईट आहे स्थलांतर करायला लागणं किंवा त्याच्यातलं दारिद्र्य. याचं दुःख वाटत नाहीये इथल्या नेत्यांना, हे वैषम्य आहे. म्हणजे ह्याला आणि तरी सुद्धा ह्या असं वाटतच नाहीये की ह्याच्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात आणि त्याच्यामुळे हा सगळा मोठा गोंधळ बीडच्या निमित्ताने येतोय असं मला वाटतंय. म्हणजे एक नुसतं हेच होतंय असं नाही, म्हणजे स्थलांतर होतंय असंच नाही, तर बीड मधल्या एकूणच राजकीय व्यवस्थेकडे जर बघितलं तर बीडचा वर्चस्ववाद हा 2 जातींच्या मध्ये खूप मोठ्या पद्धतीनं बघायला मिळत होता पूर्वीचा. तो म्हणजे असं चित्र हे अनेक वर्षापासूनच त्या जिल्ह्याच्या राजकीय व्यवस्थेमधला भाग आहे. परंतु हे यावेळी पुढे येण्यामागचं जे मुख्य कारण आहे ते एका माणसाची हत्या होणं, ती निगूढपणे होणं आणि त्या निमित्ताने जन्माला येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठपर्यंत जातात तर राखेमध्ये जातात. ते प्रश्न म्हणजे अवैध वाहतुकीमध्ये जातात. ते प्रश्न साधारणतः आपण जर बघितलं तर ब्युरोक्रेसी मधले निधीचे गोंधळ कसे घातले जातात तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. म्हणजे मला जे त्या सगळ्या प्रकरणांमध्ये जाणवत होतं ते की समजा त्या भागातून राख ही म्हणजे परळी औष्णिक वीज केंद्रासारख्या अन्य ठिकाणी पण औष्णिक वीज केंद्र आहेत आणि त्या औष्णिक वीज केंद्रांमध्ये मग राखेचं काय होतं तर तिथली राख उचलली जात नाही अशी परिस्थिती आहे आणि इथल्या राखेमधून म्हणजे त्या ओल्या राखेमधून इतका पैसा कसा जनरेट होतो असा पण एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जनरली 2021 साली याच्यामध्ये बदल केलेले होते की ओली राख सर्वसाधारणपणे फुकट घेऊन जावी अशी साधारणतः पूर्वीपर्यंतची आपल्याकडची रचना होती आणि 2021 मध्ये पहिल्यांदा त्याच्यावर दर लावले गेले सरकारकडून आणि त्याचे लिलाव करा असं सांगितलं गेलं. तर परळीच्या औष्णिक वीज केंद्रामध्ये ओल्या राखीची किंमत आहे आता, पण ती किंमतच भरू दिली जाते. म्हणजे ज्यांनी भरलेली आहे त्यांना ती राखच नेऊ दिली जात नाही, दुसरीच कुणीतरी राख घेऊन जातात. आता याच्यातून निर्माण झालेली म्हणजे हे बघायचं कसं असा प्रश्न आहे. तर ह्या निविदांमध्ये जाणारी जी माणसं आहेत किंवा त्याच्यातल्या एजन्सीज ज्या आहेत त्याच्या जिथे ती विहीर आहे, ज्या विहिरीतून आपण राख उचलतो ओली राख, ते दाऊदपूर नावाचं गाव आहे. तिथं जर तुम्ही कोणी जरी गेलो तर त्या दाऊदपूर नावाच्या गावामध्ये बंगले आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे छोट्या गावांमध्ये घरं असतात, तिथं बंगले आहेत आणि ते 3-3 मजली आहेत असं मी माझ्या ह्याच्यामध्ये पण म्हणलेलं आहे. तर इतके मोठे बंगले कसे असा प्रश्न साधारणपणे आपल्याला पडतो की काय घडतं या गावामध्ये. आणि त्याच्यानंतर ही जी राखेची असणारी लिंक आहे ती त्या गावाभोवती जोडलेली जाते. याच्यातला पुढचा जो मुद्दा आहे की आता वाढदिवसाच्या दिवशी तलवारीनं केप काढण्याची पद्धत जवळपास महाराष्ट्रात रूढ झालेली आहे. पण वाढदिवसाच्या दिवशी मी रिव्हॉल्व्हरनी गोळी उडवतो ही पद्धत बीड मधल्या ह्या गावांमध्ये आहे. म्हणजे आता जे 2-3 गुन्हे समाज माध्यमांवर रिव्हॉल्व्हर दाखवून फोटो टाकण्याचे होते किंवा हवेत गोळीबार करण्याचे होते ते ह्या गावांमधले होते. म्हणजे आपल्या कामाला एक संरक्षण असल्याची भावना जेव्हा निर्माण होते ना
तेव्हा माणूस असा मुजोरपणे काहीतरी करायला जातो. तलवारीनं केक कापण्याची काय पद्धत आहे, तशीच पद्धत रिव्हॉल्वर दाखवून तुम्हाला कशाचा वाढदिवस साजरा करायचा आहे, हे तुम्ही मोठे झाला ते कोणाला सांगायचं आहे. तर हे जे मोठेपण मिरवण्याची पद्धत आहे ना, ती बीडच्या राजकारणात फार विचित्रपणे रुजलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरा एक भाग असा की आता मध्यंतरी मध्य मराठवाड्याच्या सगळ्याच वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, राजकीय व्यवस्थेतल्या पॉलिटिकल लिडरशिपमध्ये सुद्धा हे बघितलेलं असेल की जेसीबीला हार लावतात. 1,500-2,000 किलोचे जेसीबीचे हार हे तुम्हाला कोणाला दाखवायचे आहेत आणि त्याच्यातून काय नक्की मिळत आहे, तर ते फक्त माध्यमांमध्ये आपलं चलचित्र दिसावं, आपलं ते छायाचित्रण दिसल्यानंतर नेत्याला बरं वाटावं म्हणून केलेली ती व्यवस्था आहे. याच्यातून दिसतं काय, तर आमच्याकडे श्रीमंती आहे, आमच्याकडे सत्ता आहे आणि ही सत्ता आम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवत आहोत की जेणेकरून तुमचे डोळे दिसतील. हे मूळतः बीडच्या राजकीय संस्कृतीचं खऱ्या अर्थानं बीजारोपण आहे. आणि तिथे मग सुरू काय होतं, तर त्यातला जो आत्ताचा जो इन्सिडेंट आहे, जो देशमुखांच्या निमित्ताने पुढे आला, तो असा आहे की आता बघा, बीड, उस्मानाबाद आणि म्हणजे धाराशिव, बीड, धाराशिव आणि थोडासा लातूरचा पट्टा, यामध्ये आता पवन ऊर्जेचे प्रकल्प चाललेले होते. म्हणजे महाराष्ट्राची जी पवन ऊर्जेची सध्याची क्षमता आहे असं मेढाच्या वतीने सांगितलं जात आहे, ती 5,700 मेगावॅट आहे. आणि आता त्यात साधारणतः 1,700-1,800 मेगावॅट नव्यानं उभारणीचं काम सगळ्या राज्यभर सुरू आहे. त्यातले काही प्रोजेक्ट हे या 3 जिल्ह्यांमध्ये आहेत. आता हे या 3च जिल्ह्यांमध्ये काय आहे, त्याचं कारण की वाऱ्याचा जो वेग असतो, त्या वाऱ्याच्या विंड झोन मध्ये जे पट्टे येतात, त्या पट्ट्यामध्ये ह्या विंड मिल्स उभ्या केल्या जातात. आणि या पट्ट्यांमध्ये म्हणजे बीड, धाराशिव आणि लातूर ह्या पट्ट्यांमध्ये हे विंड झोन आहेत असं ठरल्यानंतर तिथं हे सगळ्या गोष्टी यायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यातल्या एका कंपनीला खंडणी मागितली 2 कोटी रुपयांची, असा आरोप झाला आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांना अटक झाली. हा घटनाक्रम लक्षात घेतल्यानंतर कळतंय की कोणत्या व्यक्तीला किती रुपयांची खंडणी मागायची आहे याची जी रेंज आहे ना, ती खूप मोठ्या पद्धतीने वाढली आहे. म्हणजे समजा आता इन जनरल जर अन्य जिल्ह्यांमध्ये असे प्रकल्प आले असते तर ते काय म्हणाले असते, बरं झालं आमच्याकडे काहीतरी गुंतवणूक आली आहे, इथे 2 माणसं कामाला लागतील. आता तसं झालेलं नाही आहे. तुम्ही जर प्रकल्प टाकायचा असेल तर तुम्ही आम्हाला 2 कोटी रुपये द्या, अशी मागणीचा आरोप असणे, असा एक भाग आहे. आणि त्या आरोपानंतर एका सरपंचाची, म्हणजे त्या अवधा कंपनीच्या त्याची जी मूळची पहिली तक्रार आहे, की त्या तक्रारीमध्ये तो माणूस म्हणतो की माझं अपहरण झालेलं होतं. सुनील केदू शिंदे नावाचा तो जो कर्मचारी आहे अवधाचा. त्याच्यानंतर ह्या सगळ्या घटना घडतात. त्याच्यामुळे बीड हे एका वेगळ्या राजकीय संस्कृतीकडे चाललेलं आहे असं ते मागच्या 4-5 दिवस अनेक वर्षांपासून देत होतं, पण मागच्या काही महिन्यांमध्ये त्याचं जे टोकदार रूप आहे ते आपल्याला दिसतं.